हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यावर माझा संध्याकाळचा रुटीन शेअर करणार आहे. चहा नाश्ता झाल्यानंतर तुम्ही किचनची अवस्था बघू शकता. अक्षरशः इकडची तिकडे वस्तू झालेली असते, मुलांचं वेगळं, सगळ्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी असल्यामुळे. तर म्हटलं चला आता हे आवरायला घ्यायचं, म्हणजे रोजच आवरावं लागतं. तर रात्रीचा स्वयंपाक करण्याआधी पुन्हा एकदा किचन क्लीन किंवा आवरून घ्यावा लागतो. तर इथे मी किचन क्लीन करायला सुरुवात केली आहे. दुपारचं जे काही राहिलेलं जेवण असतं ते काढून ठेवायचं, भांडी वगैरे आहे ती घासून घेतली, म्हणजे आपल्याला रात्रीचं जेवण करताना वगैरे ते जरा सोपं पडतं आणि रात्रीचं काम आपलं जरा कमी होऊन जातं. तर इकडे सगळं जेवण आहे काढून घेतल्यानंतर किचन बऱ्यापैकी नॉर्मली असा पुसून घ्यायचा, जेणेकरून आपण पुन्हा जेव्हा स्वयंपाक करायला घेतो तेव्हा आपल्याला किचन स्वच्छ दिसतो आणि त्यामुळे आपला स्वयंपाक वगैरे करायला थोडं प्रसन्न वाटतं. तर इथे भांडी लावायचे. मला ना भांडी लावणं हा सगळ्यात कंटाळवाणा विषय वाटतो. म्हणजे एक वेळ घासणं ठीक आहे, पण भांडी लावणं मला फार कंटाळा येतो आणि टास्क वाटतो. कारण की तुम्हाला सगळी भांडी परत अरेंज करून, निघालेली भांडी असतात ती अरेंज करून लावायची असतात, तर तुकडं फारच डोकं लावून ते काम करावं लागतं. सो भांडी लावणं मला अजिबात आवडत नाही, पण ती लावावी लागतात, हा महत्त्वाचा विषय आहे. ते इथे भांडी वगैरे लावून झाल्यानंतर मुलांचे डबे वगैरे जे काय आहे सकाळपासूनची बऱ्यापैकी जी भांडी पडलेली असतात ती इथे आता घासून घ्यायची आहे. तुम्हाला एक सांगते, खूप स्ट्रेस असेल ना किंवा तुम्हाला काही सुधरत नसेल किंवा काय कळत नसेल आता काय करावं, तर सरळ ना एखादं म्युझिक लावायचं, कानात हेडफोन्स लावायचे आणि भांडी घासायची. हा आहे की ना, ही प्रॅक्टिस आहे आणि खरंच ह्याच्याने ना तुमचा स्ट्रेस असतो ना तो खूप कमी होऊन जातो. कारण की तुम्ही मन लावून भांडी घासणं जर तुम्ही मन लावून केलं नाही, तुम्ही नक्की एकदा प्रयत्न करून घ्या की तुम्ही जर स्ट्रेसमध्ये किंवा काहीतरी भांडण झालं आहे आणि तुम्हाला शांत व्हायचं आहे, तर सरळ कानात हेडफोन्स लावायचे, गाणी लावायची तुमच्या आवडीची आणि भांडी घासायला घ्यायची. माझ्याकडे डिशवॉशर आहे, पण जेव्हा मला असं वाटतं की नाही आज मला खूप स्ट्रेस आला आहे किंवा मुलांचा अभ्यास घेऊन घेऊन डोकं माझं भणभणलं आहे, तर मी सरळ मग जे आहे ना ती भांडी वगैरे काढते आणि घासायला घेते. खरंच खूप बरं वाटतं हे करताना असासाठी तरी. तर ही एक प्रॅक्टिस आहे आणि हे आय थिंक सायंटिफिकली प्रूफ आहे पण, की भांडी घासल्याने बऱ्यापैकी स्ट्रेस लेवल असतं तर कमी होत जातं. तर इथे भांडी वगैरे घासल्यानंतर पुन्हा किचन ओटा आहे तो आपला क्लीन करून घ्यायचा आणि पुढच्या कामाला सुरुवात करायची. सरळ भांडी वगैरे झाली तर आता मस्त किचन पण क्लीन झालेलं आहे. आता ना माझ्याकडे पालक होती, तर पालकची भाजी कोणी खात नाही, मी आणि माझा नवरा सोडून. मुलांना अजिबात आवडत नाही. सो म्हटलं चला आज पालकची आपण भजी करूया. तर इथे माझ्याकडे पालक आहे ती आता घेणार आहे आणि पालकची आता भजी करणार आहे. आय होप की मुलांनी खावी, कारण की प्रयत्न असतो प्रत्येक आईचा की आपल्या मुलांनी आता प्रत्येक भाज्या खाव्यात. मलांक अजून लहान आहे, त्याला नाही अजून कळत, म्हणजे तो नाहीच बोलतो, पण मान्य आता बऱ्यापैकी खायला शिकते, तिला टेस्ट वगैरे आवडली तर खाते. तर इथे पालक ना साफ करायचे किंवा त्याची देठं कापायची आणि तुमच्याकडे अगदीच वेळ नाही तर त्याची देठं कापायची आणि पेपरमध्ये अशी गुंडाळून ठेवायची, डबल पेपरमध्ये वगैरे, तर त्याच्यामध्ये खूप छान राहते ती पालक. तर इथे मी आहे ती निवडून घेते कारण की बरीपैकी खिडकी असतात, पानं ती घ्यायची नाही अजिबातच. तर इथे नाही म्हटलं तरी परातभर पालक आहे ती अशी खराब निघाले. तर माझ्याकडे 2 अशा पालकच्या वेगवेगळ्या जुड्या होत्या, फ्रेशवाली आणि जराशी जुनीवाली. तशा 2 पद्धतीने मी काढल्या आणि त्या धुवून घेतल्या आणि आता त्या बारीक चिरून घेणार आहे.
भाजीच्या आधी देठं कापून घ्यायची, कारण की देठ असतात ते बऱ्यापैकी जाड असतात आणि ते भजीमध्ये छान नाही लागत. त्यामुळे त्याची देठं काढून घ्यायची आणि पालक आधी मध्ये चिरायचा आणि परत त्याला दोन बाजूने एकत्र करून त्याला असा बारीक ह्याच्यामध्ये चिरून घ्यायचा. तुम्ही अख्ख्या पानांची पण भजी करू शकता, पण इथे मुलांना आवडेल ह्या हिशोबाने मी फक्त असं कांदा वगैरे टाकून थोडंसं अशी भाजी बनवणार आहे. इथे पालक चिरून घेतली, त्याचप्रमाणे इथे 2 कांदे पण घेणार आहे. 2 कांदे उभे लांबडे चिरून घेणार आहे, थोडेसे मध्ये कट करणार आहे, एकदम पण लांब नाही ठेवणार आणि ते सुद्धा पालकमध्ये ॲड करणार आहे. ते कांदाही तुम्ही बघू शकता, खूपच एकदम पण पातळ नाही ठेवलेला आहे आणि तो कांदा पालकच्या भाजीमध्ये आपण ॲड केला. त्याचप्रमाणे इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेते. हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक अशा चिरून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या तोंडाखाली अशा पटकन येत नाहीत, नाही तर फार मोठी ठेवली की कचकन ती अशी दाताखाली येते, त्यामुळे अशी बऱ्यापैकी बारीकच चिरून घ्यायची. आता ह्यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करणार आहोत. तर फर्स्ट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे जिरं घालायचं 1 चमचाभर. त्याच्यानंतर आपण हळद घेणार आहोत आणि लाल तिखट घेणार आहोत. जास्त पण तिखट नाही होणार ह्याच्यामुळे, कारण की आपण बाकीचे पिठं वगैरे पण ॲड करणार आहोत, त्यामुळे इतकं काही तिखट ते होणार नाही आहे. तर इथे मी चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ असे 2 टाईपचे पिठं घेते. तांदळाचं पीठ थोडंसं क्रंचीनेस त्याचा वाढतो आणि अशा पद्धतीने थोडेसे तिळही टाकलेले आहेत. थंडी आहे आणि तिळाचा एक फ्लेवर असा दाताखाली थोडासा आला ना की ते छान लागतं. तर इथे मी तांदळाचं पीठ 2 चमचे आणि चण्याचं पीठ 3 ते 4 चमचे असं दोन्ही मिळून हे पिठं घेणार आहे आणि छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे. कोरडे जिन्नस आहेत ते आधी आपण एकत्र करून घ्यायचे आहेत. कांदा घातला, आता थोडं चवीप्रमाणे मीठ घालायचं, म्हणजे कांद्याला ना पाणी सुटतं आणि त्यामुळे चवीप्रमाणे मीठ वगैरे घालून घ्यायचं आणि आधी ते सगळं मिक्स करून घ्यायचं. बघायचं कितपत कांद्याला पाणी सुटतं. कधी कधी लवकर सुटत नाही, त्याला वेळ लागतो. सो आता इथे माझी घाई असल्यामुळे थोडंसं मी ह्याच्यामध्ये ना पाणी ॲड करणार, अर्धा ग्लास नाही, अगदी 2-3 चमचे पाणी आहे त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि छानपैकी ते मिक्स करून घेणार आहे. भजीसाठीचं मिश्रण आहे ते इथे व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता कढई घेते, त्याच्यामध्ये तेल घेते आणि तेल तापस तोपर्यंत आपण 5 मिनटं वाट बघायची आहे. 5 मिनटं नाही लागत, अगदी 2-3 मिनटं लागतात तेल तापायला. ते काळी कढईच घेते मी स्पेशली. तापलेलं आहे आणि अशा छोट्या आपण भजी आहे ते सोडायला सुरुवात केलेली आहे. ती चवीला खूप छान असते आणि जी लोक पालक खात नाही ना त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. भजी करा आणि खायला घाला. आपली इथे भजी आहे आता ती तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या भज्या बनवून घेणार आहे आणि नंतर मी लवकर जेवणार आहे, कारण की
आता थोडंसं स्ट्रेस आहे, थोडंसं टेन्शन आहे. त्याच्यामुळे मला जर खूप टेन्शन असेल ना तर मी म्हणजे असं विचार नाही करत, मी सरळ जेवण वगैरे घेते, डाएट बीट गेलं उडत असं. तर एक थोडं माझा प्रॉब्लेम येतो. आता म्हटलं नकोच टेन्शन घेऊन काय फायदा नाही आहे. सो आता मी पुन्हा लवकर जेवण्याचा वगैरे तो पण केला. तर आता मी भजी वगैरे झाल्यानंतर जेवून घेणार आहे. सो तर इथे भजी बघू शकता, एकदम मस्त झालेली आहे. गरमागरम अशी भजी तयार झालेली आहे आणि चवीला पण मस्त लागलेली आहे. तर अशा पद्धतीने पालकची भजी आज बनवलेली आहे. मी ॲक्च्युली व्हिडिओज न टाकायचं रेसिपीचं कारण आहे की रेसिपीचे व्हिडिओ टाकले, नवीन नवीन रेसिपीज येतात आणि मग ते खायला लागतं. म्हणजे आपण बनवायचं आणि आपणच खायचं नाही, हा जो फंडा आहे ना तो मला मग जमत नाही आणि मग वजन वाढतं. आणि ह्याच्यामुळे मी रेसिपीचे व्हिडिओ वगैरे टाकायचं थोडंसं मनावर घेतलं नाही की नाही बाबा नको, आपल्याला मग ते वजन वाढतं, त्याच्यामुळे नकोच. त्यामुळे मी ना ते व्हिडिओ वगैरे बनवायच्या भानगडीतच नाही पडत आजकाल, की आता राहू दे, नको, अजिबातच नाही करायचं यार. वजन वाढल्यावर ते कमी करणं खूप कठीण असतं. तर ठीक आहे, आता वजनाचं काय आपण बघूच. तर इथे मी आता जेवायला घेणार आहे भज्या वगैरे झाल्यानंतर. तर जेवणार म्हणजे काय, थोडंसं डाएट पुन्हा हळूहळू चालू करायचं. त्यामुळे थोडासा भात, दुपारी मुगाची आमटी केली होती, त्यामुळे मुगाची आमटी आणि भजी एवढंच जेवण आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, टेक केअर.